हिरेभवन येथे रंगणार लाड शाकीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समाजगीतांचा गीत विमोचन सोहळा या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न। 24 व 25 नोव्हेंबर रोजी पुणे येथे लाड शाकीय वाणी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातसह संपूर्ण भारतभरातून तसेच भारताबाहेरूनही काही समाज बांधव येथे आपल्या ऐक्याचे व समाज शक्तीचे विराट दर्शन घडविणार आहेत। या अधिवेशनाच्या प्रसाराकरिता संपूर्ण राज्यात गावोगावी मीटिंग घेतल्या जात असून त्यात अधिवेशनाची संहिता, कार्यक्रम, उद्दिष्ट व वैशिष्ट्य विषद केली जाणार आहे। या संदर्भात चितोड रोड येथील वाणी समाज मंगल कार्यालय, बहुउद्देशीय मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या अभूतपूर्व अधिवेशनाकरिता खास समाजगीतांचा रचना निर्मिती करण्यात आली आहे। संपूर्ण समाजात ऊर्जा निर्माण करणाऱ्या या गीतांचा विमोचन सोहळा दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हिरेभवन धुळे येथे सायंकाळी 5 वाजता अधिवेशनाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे। धुळे महानगरी ही लाड शाकीय समाजाची पंढरी म्हटली जाते व समाजाची राजधानी म्हणून या शहराने समाजात सतत नवनवीन संकल्पना देऊन दिशादर्शक काम या शहरात झाले आहे। मंगल कार्यालयाची निर्मितीपासून ते लाड, लिंगायत विवाह सोहळा व ओबीसी प्रवर्गातील समावेश, भोगी महोत्सव यासारखे परिवर्तनीय उपक्रम याच भूमीतून झालेत। यास्तव समाजाला नवनिर्मितीची दिशा दाखवणाऱ्या अधिवेशनाची ललकारी ही याच शहरातून करण्या हेतूने हा गीत विमोचन सोहळा अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर.एल. वाणी, सचिव राजेश कोठावदे, सहसचिव शशिकांत येवले, खजिनदार श्यामकांत शेंडे, खजिनदार अजय मालपुरे, राज्य समन्वयक राजेंद्र पाचपुते, सुकाणू समिती सदस्य सुनील तात्या नेरकर, उदय सिनकर, गोपाळराव केले, जिल्हा समन्वयक राजेंद्र चितोडकर, प्रवक्ते सुनील चितोडकर, सल्लागार चंद्रकांत केले या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। अधिवेशनाच्या प्रचार प्रसाराचे मुख्य सूत्र असणाऱ्या या गीत विमोचन समारोहाच्या यशस्वीतेकरिता धुळे शहरातील लाड शाकीय यांच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिवेशनाची संकल्पना, अधिवेशन कुठे होणार आहे, अधिवेशनात काय काय विषय चर्चेला जाणार आहे यासंबंधी, तसेच अधिवेशनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं बोधचिन्ह याचं अनावरणसुद्धा या कार्यक्रमात पुन्हा करण्यात येणार आहे आणि अधिवेशनासंदर्भी सर्व खुलासा, जनतेच्या मनात असलेले काही प्रश्न यासंबंधी सविस्तर चर्चा दिनांक 7 ऑक्टोबर 2018 रोजी हिरेभवनमध्ये होणाऱ्या समाजगीत अनावरण समारंभात उपस्थित करण्यात येणार। धुळे जिल्ह्यातील, धुळे शहरातील सर्व समाज बंधू भगिनींनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहून आपल्या समाज एकतेचं प्रदर्शन घडावं अशी धुळे जिल्हा समन्वयक या नात्याने समाज बंधूंना विनंती करतो।